नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे प्रीती अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलवर। बघा, लक्ष द्या, आपण हिस्ट्री मधला चॅप्टर नंबर 13 स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती हा भाग पाहत होतो। यामध्ये आपण संस्थानाचे विलीनीकरण बघितले, जुनागडचे विलीनीकरण बघितले आणि हैदराबाद मुक्ती संग्राम सुद्धा बघितला। त्याचा अर्धा भाग झाला होता। आता पुढील भाग आपण स्टार्ट करूया। बघा, 1938 मध्ये काय झालं की स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली। कधी केली? 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली। निजामाने या संघटनेवर बंदी घातली होती। हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कासाठी मग लढा सुरू झाला। या लढ्याचे नेतृत्व कोणी केले? स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले, या झुंजार सेनानीने केले। आणि त्यांना मग नारायण रेड्डी, सिराज उल हसन, तिरमिजी यांची काय झाली? यांची साथ लाभली, त्यांना साथ लाभली। बघा, आता बघा की बाबा पी.व्ही. नरसिंहराव आहे, गोविंदभाई श्रॉफ हे स्वामीजींचे मग निष्ठावान अनुयायी होते। 1947 च्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला। मात्र काय झालं की निजामाने भारताविरोधी धोरण स्वीकारले। तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानामध्ये विलीन करण्याच्या हालचाली करू लागला। मग निजामाचा सहकारी जो होता कासिम रजवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी रझाकार नावाची संघटना स्थापन केली। बघा इकडे बघा, कासिम रजवी व त्याच्या साथीदारांनी हिंदूवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही अत्याचार करणं सुरू करून दिलं। मग त्यामुळे काय झालं की सर्वत्र लोकमत भडकू लागले। निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते, परंतु निजामदार देत नव्हता। मग आता अखेरीस भारत सरकारने काय केलं की 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आणि यास ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव होते। मग शेवटी काय झालं की बाबा 17 सप्टेंबर 1948 रोजी मग निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले। संस्थानी प्रजेचा लढा यशस्वी झाला आणि या लढ्यात आर्य समाजाचे विशेष योगदान होते। हैदराबाद छत्रपती संभाजीनगर म्हटले जाते आता। तर ह्याचं कशा प्रकारे याचा मुक्ती संग्राम झाला आणि कशा प्रकारे हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झालं हे या व्हिडिओमध्ये सांगत आहे। परत मी एकदा रिपीट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आपण काय बघितलं की 1938 मध्ये काय झालं की स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केलं की हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली। काय सांगितलं मी? 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केलं? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली। मग काय झालं की निजामाने मग या संघटनेवर बंदी घातली आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कांसाठी मग लढा सुरू झाला। कारण की निजामाने काय घेतलं होतं? त्याच्यावर बंदी घातली होती आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केलं होतं की हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती। ठीक आहे, पुढे काय झालं बघा, आता लढा झाला, मग लढा पुकारला आणि या लढ्याचे नेतृत्व मग कोणी केले? तर स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने याचे नेतृत्व केले आणि त्यांना कोणाकोणाची साथ लाभली? नारायण रेड्डी, सिराज उल हसन, तिरमिजी यांची त्यांना साथ लाभली। आता बघा, पी.व्ही. नरसिंहराव होते आणि गोविंदभाई श्रॉफ हे काय होते? हे स्वामीजीचे निष्ठावान अनुयायी होते। आणि 1947 च्या जुलैमध्ये काय झालं की हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव संमत झाला। पण मग निजामाने काय केलं? भारताविरोधी धोरण स्वीकारले। त्याला मान्य नव्हतं की बाबा हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले पाहिजे म्हणून। निजामाचा सहकारी होता, कोण होता? कासिम रजवी याने काय केलं? संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी मग धुडकावून लावण्यासाठी त्यांना काय केलं? रझाकार नावाची संघटना त्यानं स्थापन केली। इथे बघितलं होतं आपण, कासिम रजवी आणि त्यांच्या साथीदारांनी काय केलं की हिंदूवरच नाही तर मग मुस्लिम लोक जे काही होते, जे लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणारे होते, त्यांच्यावर सुद्धा काय केलं? अत्याचार सुरू केले। त्यामुळे मग काय झालं की सर्वत्र एकच कोलाहल माजला, सर्वत्र एकच लोकमत भडकू लागले सर्वजण आणि निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकारला वाटत होते की बाबा शांतपणे बसून सल्ला मसलत करून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, परंतु निजाम काही ऐकतच नव्हता। मग आता काय झालं की अखेरीस मग शेवटचा त्यांना पर्याय शोधावा लागला आणि त्यांनी काय केलं की 13 सप्टेंबर 1948 ला निजामाविरुद्ध मग पोलीस कारवाई करून टाकली। मग आता यास ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव
होते. ऑपरेशन पोलो लक्षात ठेवायचं आपल्याला. भारत सरकारने काय केलं की 13 सप्टेंबर 1948 ला निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. याला म्हटलं जातं ऑपरेशन पोलो. हे सांकेतिक नाव होतं. मग आता शेवटी काय झालं की बाबा 17 सप्टेंबर 1948 ला मग निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झाली. संस्थानी प्रजेचा लढा यशस्वी झाला आणि या लढ्यामध्ये मग आर्य समाजाचे विशेष योगदान होते. ओके, आलं तुमच्या लक्षात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये या धड्याचा पुढला पार्ट घेऊ. ठीक आहे, चला, थँक्यू.